नमस्कार मित्रांनो, आजचं आपलं गणित आहे बघा. 3चा 768वा घात आणि इथे ना 4 वर्गमूळ आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही अंक आहेत 8, 6, 4, 2. तर नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस वर्गमूळ असे असते तर त्याला आपण 1/2 असे लिहू शकतो. समजलं? तर आता आपल्याला काय करायचं आपण बघून घेऊया. इथे 3 लिहायचे पूर्ण संख्या आणि 768 आहे हे येणार अंशामध्ये. आणि ह्या ज्या संख्या आहेत ह्याला मूळांक म्हणतात. तर ह्या सर्व संख्यांचा गुणाकार होणार आणि हा गुणाकार जाणार छेदामध्ये. कारण की ह्याचं हे कसं आहे, वर्ग म्हणजे 1/2. म्हणजे ह्या ज्या संख्या आहेत, समजा ही आहे तर 1/8, 1/6, 1/4, 1/2 अशा प्रकारच्या आहेत. त्यामुळे इथे 768 भागिले 2 गुणुले 4 गुणुले 6 गुणुले 8. तर कसं येईल, हे 768 आहेत तसे. बेचोक 8, 8 15 40, 8 सक 48 आणि 48 ला 8 ने गुणूया आपण. 8 8 64 4, 4 6, 8 चौक 32 आणि 6 38. तर हे आलेले आहेत 384. तर लक्ष द्या, तर आपल्याला ह्या 384 ह्याला भाग द्यायचा आहे. तर आता आपण बघूया 384 की 384 2चा भाग देऊन आपण बघूया. 384 गुणुले 2 बेचोक 8, 2 16 6, हातचा आला 1, 2 6 आणि 1 7. तर बघा उत्तर बरोबर 768 येतात 2 ने भाग दिल्याच्या नंतर. म्हणजे 384 एके 384, 384 दुने 768. म्हणजे हे काय आलेलं आपल्याला 3चा वर्ग आला आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे 9. तर ह्या जो मूळांकावरील जो प्रश्न आहे जो आता तुम्हाला मी दाखवला, तो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मी पूर्ण एक धडा घेणार आहे त्याच्यामध्ये सविस्तररित्या समजावून सांगणार आहे.